Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. देवेंद्र फडणवीस केंद्रात उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात हे मोदींना माहिती. पंतप्रधानांची फडणवीसांची याबाबत चर्चा. संजय राऊतांचा मोठा दावा. केंद्रात कोणी जायचं हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न. फडणवीस दिल्लीत जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांचा राऊतांवर निशाणा. तर सामनाचा खप काही लोकांपुरताच मर्यादित. संजय शिरसाटांची टीका. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. दिपकेंच्या भेटीवरनं शिंदेंकडनं शिरसाट आणि बच्चू कडूंची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरणावरती राज ठाकरेंच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा घणाघात. शरद पवारांनी भाकरी फिरवली. पवारांकडनं पक्षात महत्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच असेल. परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं तडाखेबंद भाषण. पंतप्रधान मोदींनी देशालाच परिवार मानलं. तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात. पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट. मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातनं स्थायी समितीच्या बैठकीला आणल्याचा प्रकार. सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमतासाठीची धडपड, सवाल उपस्थित. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवरती तासाभरानंतर जाळी बसवली. साकीनाकातील दुर्घटनेनंतरही महापालिकेचा निष्काळजीपणा समोर. स्थानिकांमध्ये मनस्ताप. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोल मागे चोरट्यांचा हात. जाळी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चोरटा मॅनहोल तसंच ठेवून पसार झाला. नगरसेवक अमेय घोलेंचा आरोप. नाशिकमध्ये रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणात अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 रुपये उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईतील 7ही तलावात 89% अधिक पाणीसाठा. मात्र पाणी कपातीचा निर्णय अद्यापही कायम. संततधार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या बोरी नदीपात्रामध्ये पूर. पैलाड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. कर्जत नदीला पूर. मोरबीतील 3 गावांतनं 24 नागरिकांचा रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावर ब्लॉक असणार. सकाळी 11 वाजल्यापासून 5 तासांचा ब्लॉक. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात कागदपत्र सापडत नाहीत. सीबीआयची कोर्टात कबुली. मुंबई सत्र न्यायालयाकडून 5 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश. अमेरिकेच्या इडाहोमधील शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार. घटनेत 3 जणांचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. चकमकीत हल्लेखोरांचाही मृत्यू. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. अधिक तपास सुरू. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 16 रौप्य तर 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवरती नाव कोरलं. संकष्टी चतुर्थी निमित्तानं सिद्धिविनायक आणि दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ. फुलांच्या सजावटीनं बाप्पाचा दरबार सजला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.
को प्रेझेंटेड बाय विमल. बोलो जुबान केसरी.